नमस्कार. कथेचं नाव आहे अंतू बर्वा. लेखक आहेत पु ल देशपांडे. रत्नागिरीच्या त्या मधल्या आळीत लोकोत्तर पुरुष राहतात. देवानं ही माणसांची एक निराळीच घडण केली आहे. त्यांच्यात रत्नागिरीच्या लाल चिऱ्यांचे, नारळ फणसाचे, खाजऱ्या अळवाचे आणि फट म्हणतात प्राण कंठाशी आणणाऱ्या ओल्या सुपारीचे गुण अगदीच एकवटून आहेत. रत्नागिरीच्या शीतातच ही भूतावळ लपली आहे की पाण्यातच प्राणवायूच्या जोडीला आणखी कसला वायू मिसळला आहे ते या रत्नागिरीच्या विश्वेश्वराला ठाऊक. अंतू बर्वा ह्याच मातीत उगवला आणि पिकला. वास्तविक अंतू बर्व्याला कुणी अंतू असे एकेरी म्हणावे असे त्याचे वय नव्हे. मी 12-14 वर्षापूर्वी त्यांना प्रथम पाहिले. त्यावेळीच त्यांच्या दाढीचे खुंट आणि छातीवरचे केस पिकलेले होते. दातांचा बराचसा अन्नगोकट्या झाला होता. अन्नगोकट्या होणे म्हणजे पडणे हा अंतूने मराठी भाषेला बहाल केलेला वाक्प्रचार आहे. रत्नागिरीच्या अन्नगोकटे वकील कित्येक वर्ष ओळीने म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीत पडत आला आहे. तेव्हापासून विहिरीत पोहरा पडला तरी पोहऱ्याचा अन्नू झाला का रे म्हणून अंतू ओरडतो. समोरासमोर अंतूला कोणी अंतू म्हणत नाही, परंतु उल्लेख मात्र सहसा एकेरी. किंबहुना कोकणातली मंडळी एकूणच एकवचनी. पण अंतूला संबोधन अंतू शेठ हे आहे. ह्या चित्पावनाला ही वैश्यवृत्तीची उपाधी फार प्राचीन काळी चिकटली. अंतूच्या हातून ते पाप घडले. पहिल्या महायुद्धाच्या वेळी अंतूने बंदरावर कसले तरी दुकान काढले होते. ते केव्हाच बुडाले, परंतु अंतू शेठ व्हायला ते कारण पुरेसे होते. त्यानंतर अंतूने पोटापाण्याचा काही उद्योग केल्याचे कोणाच्या स्मरणात नाही. 2 वेळच्या भाताची त्याची कुठेतरी सोय आहे. थोडीशी जमीन आहे. नारळाची 5-25, पोफळीची 10-15 आणि रातांबीची काही अशी झाडे आहेत. 2-5 हापूस आंब्याची आहेत. कुठे फणस, चिंच उभी आहे. वडिलोपार्जित घराच्या वाटणीत एक पडवी आणि खोली आली आहे. विहिरीवर वहिवाटाचा हक्क आहे. ह्या सगळ्या आधारावर अंतू शेठ उभे आहेत. त्यांची आणि माझी पहिली भेट बाबू हेगिस्ट्याच्या दुकानात झाली. मी सिगारेट घ्यायला गेलो होतो आणि केसरीच्या मागून अर्धी जस्ती कांड्यांचा चष्मा कपाळावर घेत अंतू शेठनी तडक प्रश्न केला होता. वकील साहेबांचे जावई ना? हो. झटक्यात ओळखलंच मी. बसा. बापू, जावई बापूंना चहा मागवा. एकदम इतक्या सलगीत आलेला म्हातारा कोण हे मला कळेना, पण अंतू शेठनीच खुलासा केला. तुमचे सासरे दोस्त हो आमचे. सांगा त्यांना. अंतू बर्वा विचारित होता म्हणून. ठीक आहे. केव्हा आलात पुण्याहून? परवा चालू. बरोबर. दिवाळ सण असेल. मागा चांगली फोर्ड गाडी. काय तुमचे दोस्त आहेत ना? तुम्हीच सांगा. वा, पुण्याचे तुम्ही. बोलण्यात ऐकणार काय आम्हाला? मग मुक्काम आहे की आपली फ्लाईंग व्हिजिट? 2-3 दिवसांनी जाईन. उत्तम. थोडक्यात गाडी असते. त्या सड्यावरच्या कपोस्कर वकिलाच्या जावयासारखं करू नका. त्यानं 6 महिने तळ ठोकला. शेवटी कपोस्कर वकिलानं एक दिवस खळं सारवायलाच लावलं. त्यात जास्त दिवस जावई राहिला की दशग्रमण होतो. कसं? बरोबर आहे. बापूशेठ ओळखलेत की नाही? आमच्या वकिलाचे जावई. आम्ही दोघेही त्यांचे पक्षकार हो. हेगिस्ट्यांनी नमस्कार केला. चहा घेता? नको हो, उकडते फार. मी म्हणालो, अहो रत्नागिरी उकडायचंच. गोठ्यात निजणाऱ्यानं बैलाच्या मुताची घाण येते म्हणून भागेल काय? शेवटला काय? वरच्या पट्टीत उडवीत अंतू शेठ म्हणाले. रत्नागिरीस थंड हवा असती तर शिमला म्हणाले नसते काय आमच्या गावाला? पण उकडाच्या तुमच्या सड्यावर अधिक त्रास. दुपारच्या वेळी मारा सायकलीवर टांग नि थेट या आमच्या पोफळीच्या बागेत झोपायला. पोफळीची बाग म्हणजे एअर कंडिशन हो. मनमुराद हसत अंतू शेठ म्हणाले. वर आणि आमचा कंट्री विनोद हो जावई बापू. हेही ठेवून दिले. बापूशेठ पाहुणे लेखक आहेत हो. आमच्या आबाशेट्यासारखी नाटकं लिहिली आहेत. फार बोलू नका, नाहीतर तुमच्यावर लिहितील एखादा फर्मास फार्स. अंतुशेठ बर्व्यापर्यंत माझी कीर्ती पोहोचल्याचे ऐकून झालेला आनंद बापूशेठ हेगिस्ट्यांच्या प्रश्नाने मावळला. मला नीट निहाळीत बापूशेठ म्हणाले, काय करता? करतात काय म्हणजे? खोळी की काय हो तुम्ही हेगिस्टे? ती रद्दी काढा. 10 ठिकाणी फोटो खाली नाव छापलेलं आढळेल तुम्हाला. सिनेमात असतात. म्हणता काय? हेगिस्टे माझ्याकडे अजी म्या ब्रह्मांडासारखे पाहिले असे चेहरा करून पाहत म्हणाले. काय हो जावई बापू, एक विचारू काय? मिश्किल प्रश्नांची नांदी चेहऱ्यावर दिसत होती. विचारा की.
एक सिनेमा काढली की काय मिळतं हो तुम्हाला? मी काही कोकणात प्रथमच आलो नव्हतो, त्यामुळे ह्या प्रश्नाला मी सरावलं होतो. ते सिनेमावर अवलंबून आहे. नाही, पण आम्ही वाचले की 1 लाख 1.5 लाख मिळतात. मराठी सिनेमात एवढे कुठले? समजा, पण 5 पूज्य नसली तरी 3 पूज्य पडत असतीलच की. पडतात, कधीकधी बुडतातही. अहो, ते चालायचंच. धंदा म्हटला की चढण नि बुडणं आलं. आणखी एक विचारू काय? म्हणजे रागवणार नसलात तर? छे, रागवायचं काय? सिनेमातल्या नट्यांबद्दल आम्ही हे जे काही वाचतो ते खरं असतं की आपलं गंगाधर 62च्या अस्सल बेळगावी लोण्यासारखं पीठ मिसळलेलं? हे जे काही म्हणजे मी उगीचच वेड पांघरले. वस्ताद हो जावई बापू, कोर्टात नाव साक्षीदार म्हणून नाव काढाल. अहो, हे जे काही म्हणजे तर्जनीना सिका न्याय यातला प्रकार म्हणतात ते. हा तर्जनीना सिका न्याय माझ्या ध्यानात आला नाही. शेवटी अंतुशेटनी आपली तर्जनी नागपुडीला लावीत साभिनय खुलासा केला. तेवढ्यात हेगिस्टॅनने मागवलेला चहा आला. घ्या. अंतुशेटनी माझ्या हातात कप दिला आणि त्या चहावाल्या पोराला रत्नागिरीच्या समस्त म्हशी तुर्तास गाभण का रे झंप्या असे म्हणून जाता जाता चहाच्या रंगावर शेरा मारला आणि बशीत चहा ओतून फुर्र फुर्र फुंकायला सुरुवात केली. वास्तविक त्या पोऱ्याला चहात दूध कमी आहे हे त्यांना सरळ सांगता आले असते, पण अंतुशेठचेच काय, त्यांच्या साऱ्या आळीचे बोलणे तिरके. अंतुशेठचा आणि माझा परिचय आता जुना झाला. गेल्या 10-12 वर्षात मी जितक्या वेळा रत्नागिरीला गेलो तितक्या वेळा मी त्यांना भेटलो. त्यांच्या अड्ड्यात त्यांनी मला जमवूनही घेतले. 1-2दा गंजिका शिकवण्याचा प्रयत्न केला आणि त्या साठीच्या आसपास उभ्या असलेल्या वृद्धांच्या अड्ड्यात मग अंतुशेठ आणि त्यांचे सांगाती यांचे जीवनविषयक अचाट तत्त्वज्ञान मी खूप ऐकले. त्यांची विशिष्ट परिभाषा तिथे मला कळली. खांद्यावर पैरणी, कमरेला पंचा, पायात करकरती वहाण, एका हातात दंड आणि दुसऱ्या हातात फणस घेऊन, रे गोविंद भट टाकतोस काय र 2 डाव, किंवा परांजप्या जागा आहेस की झाला तुझा अजगर, अशा आरोळ्या मारीत पत्त्यातले भेडू गोळा करणाऱ्या त्या मंडळीत मीही भटकलो. पत्त्यांचा डाव फारसा रंगला नाही की पाने टाकून जावाई बापू म्हणा एखादा मालकस, गरबोट्या कुठं थोडा तबला पाहुण्याबरोबर, खातूशेठ उघडा तुमचा खोका असल्या फरमाईशीनंतर मी आवाजही साफ करून घेत असे. नरड्यात मज्जा आहे हो तुमच्या. ही दाद इथेच मिळे. 1-2 वर्षातून एखादी फेरी रत्नागिरीला घडे. दर फेरीत मात्र एखादा मेंबर गळाल्याचे कळे. दामूकाका दिसले नाहीत कुठे अंतुशेठ. कोण? दामू ना? तो चैनीत आहे. वरती रंभा त्याच्या टकल्यावर तेल थापते आणि उर्वशी पंख्यानं वारा घालते म्हणतात. म्हणजे? अहो, म्हणजे वाघाचे पंजे. दामू नेण्याची रत्नागिरीहून झाली बदली, असे म्हणून अंतुशेठनी आकाशाकडे बोट दाखवले. अरे अरे अरे, कळलं नाही मला. अहो, कळणार कसं? दामू नैना चचला म्हणून रेडिओत का बातमी सांगणार आहेत? केसरीत आला होता गृहसंस्कार झापून. मन मिळावू, प्रेमळ व धर्मपरायण होते असा. छापणारे काय, द्याल ते छापतील. दामू नैना कसला प्रेमळ. ताटीवर आडवा पडला होता तरी कपाळावरची आठी तशीच. एके रात्री उकडते घरात म्हणून खळ्यात झोपला तो. तिथेच संपलेला आढळला पहाटे. पुण्यवान माणूस. गतवर्षी आषाढीच्या दिवशी गेला वैकुंठलोकी. रत्नागिरीत 2 पालख्या निघाल्या आषाढीला, एक विठोबाची आणि दुसरी दामू नेण्याची. आषाढात तो गेला आणि विजयादशमीला आमच्या दत्तू परांजप्यानं सीमोल्लंघन केलेत. अवघ्या देहाचं सोनं झालं. इजा झाला, बिजा झाला. आता तिजाची वाट पाहतोय. मिश्किलपणाने खांदा उडवीत अंतुशेठ म्हणाले. 5 फुटांच्या आतबाहेरची उंची, तांबूस गोरा वर्ण, तोंडावर बारीक वांगांचे ठिपके, घारे मिचमिचे डोळे, वयोमानाप्रमाणे वाढत चाललेल्या सुरकुत्या, डोक्यावर तेलाच्या कडा उमटलेली टोपी, अंगात अंगरखा, कमरेला गुडघाभर पंचा, पायात कोकणी वहाणा, दातांची अर्धी पंगत उठून गेलेली, त्यामुळे मोकळ्या हिरड्यांना जीभ लावीत बोलायची खोड, आणि ह्या साजासकट वजन सुमारे 100 पौंड. ह्या सगळ्या जराजीर्ण होत चाललेल्या गोष्टीत एक गोष्ट ताजी म्हणजे सानून नसिक परंतु सुस्पष्ट आवाज आणि डोक्यावर पिढ्यान पिढ्या थापलेल्या खोबरेल तेलाने दिलेली वंशपरंपरागत तैलबुद्धी. अंतुशेठच नाही तर त्या आळीतले त्या वयाचे सारेच नमुने कमी अधिक फरकाने एकाच वळणाचे किंवा आडवळणाचे.
भाषेला पुरुषासारखी पायात गिरकी घेऊन चावायची सवयच झालेली. कुणाचे बरे झाल्याचे सुख नाहीच, वाईट झाल्याचे दुःख नाही. जन्माचे सोयर नाही, मरणाचे सूतक नाही. गाण्याची रुची नाही, तिटकाराही नाही. खाण्यात चवीपेक्षा उदरभरण हाच स्वच्छ हेतू. आयुष्याची सारवट गाडी वंगण नाही म्हणून कुरकुरली नाही, आहे म्हणून वेगाने पळाली नाही. चाल मात्र कोकणी वाटेसारखी, सदा नागमोडीची. नशिबात अश्वत्थामासारख्या पिठाच्या दुधाची वाटी. त्याच्या घरी दुधाचे पीठ झाले. इथे देवाने नारळीचा कल्पवृक्ष दिलेला, पण त्यातल्या खोबऱ्याहून करवंटीची सलगी अधिक. उन्हाळ्यात कुठली तरी मुंबईची दुय्यम नाटक कंपनी झापाच्या थिएटरात एकच प्याला घेऊन आली होती. संच जेमतेमच होता. पहिला अंक संपला. बाहेर सोड्याच्या बाटलांचे चित्कार सुरू झाले. किटसांच्या प्रकाशात अंतुशेठची मूर्ती दिसली. अंतुशेठ मॅनेजरशी चर्चा करत होते. कशी काय गर्दी? ठीक आहे. प्लान तर मोकळाच दिसतोय. सोडता काय अर्ध्या तिकटात? छे छे. अहो छे छे म्हणून झिटकता काय पाल झाडल्यासारखे. पहिला अंक ऐकला मी हितूनच. सिंधूच्या पाकट्यात काय दम दिसत नाही तुमच्या. लागव हृदय हुरहुर म्हणजे अगदीच पिचकावणी म्हटल्याने. बालगंधर्वाचं ऐकलं होतं काय? नेहमीप्रमाणे शेवटला काय उडवीत अंतुशेठ म्हणाले. मॅनेजरही जरा उखडले. आग्रह नाही आमचा, तुम्ही नाटक बघायला चला असा. गावात आग्रहाचे बोर्ड तर टांगले आहेत आणि काल घरोघर जाहिरातींची अक्षत देखील घेऊन हिंडत होते तुमचे बँडवाले. अहो एवी तेवी रिकाम्या खुर्चीला नाटक दाखवायचं. 4 आणत जमवा. 4 आणत बघायला काय डोंबऱ्याचा खेळ आहे काय? अहो तो बरा. आधी खेळ तो दाखवतो आणि मग थाळी फिरवतो. तुम्ही तसं करा. पुढलं कशिया तेजूपदाला जमलं फक्कड तर थाळीत 4 आणे आणखी टाकीन. बाजूची मंडळी हसली आणि मॅनेजर उखडला. तेवढ्यात अंटूशेठची नजर माझ्याकडे वळली. नमस्कार हो जावई बापू, नमस्कार. काय जमलंय काय एकच प्याला? ठीक आहे. फुकट पासात की काय तुम्ही? बाकी तुम्ही त्यातलेच. एक न्हावी दुसऱ्या न्हाव्याच्या दाढीचे पैसे घेत नाही म्हणतात. नाही हो, हे पहा तिकीट आहे. मग ठीक आहे म्हणून मुळामुळीतच उत्तर दिलंत. दमड्या मोजल्या आहेत ना तुम्ही. तो सिंधूचा पार्टी तर एकदम कंडम वाटला मला. अहो सिंधूचा पार्टी कसला? बाई आहे ती काम करणारी. सांगताय काय? कसला तो आवाज नि कसलं ते दिसणं. मनात आणील तर कडेवर घेईल सुधाकरला. सिंधू कसली? सिंधुदुर्ग आहे, मालवणचा नुसता. पाहिलंत वाटतं नाटक. उगीच जरा त्या कोपऱ्यातली 2 झापं बाजूला करून पहिलं घटकाभर. छा, ह्याच्यापेक्षा दशावतारी बरे. काही कारण नसताना आपल्या मताची एक पिंक टाकून अंतुशेठ निघून गेले. बाकी अशा दिवसरात्र पिंका टाकीतच त्यांचे आयुष्य गेले. अंतुशेठची माझी आता इतक्या वर्षाची ओळख, परंतु त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीविषयी मला फारसे कधीच कळले नाही. त्यांच्याच अड्ड्यातल्या अण्णा-साण्यांनी एकदाच फक्त काही माहिती पुरवली होती. कधीतरी त्यांच्या बोलण्यातून अंतुशेठच्या मुलाचा उल्लेख आला. म्हणजे अंतुशेठला मुलगा आहे? आहे म्हणजे काय? चांगला कलेक्टर आहे. कलेक्टर? भायखळ्याच्या स्टेशनावर तिकीटं गोळा करतो. चेहऱ्यावरची सुरकुती हालू न देता अण्णा म्हणाले. मग वडिलांना मदत करत नाही की काय? अहो करतो कधी कधी. त्यालाही त्याचा संसार आहे. त्यातून BBCIला जायडपीचा डबा जोडलेला. ह्या अड्ड्यातले हे विशेष शब्द गोळा केले तर एक स्वतंत्र कोश तयार होईल. BBCIला GIPचा डबा जोडणे म्हणजे आंतरजातीय विवाह हे लक्षात यायला मला उशीर लागला. काय लक्षात आलं ना, तेव्हा अंतुशेठच्या स्नानसंध्येची पंचाईत होते. मुलाच्या घरी थोडी इतर अनिंकही चालतात म्हणे. आमच्या अंतुशेठचं जमायचं कसं? एकदा सगळा अपमान घेऊन नातवाचा चेहरा पाहण्यास गेला होता. गणित चुकल्यासारखा परतला. दसरा दिवाळीला अंतुबर्व्याला मिळतं आपलं मनी ऑर्डरीतून पितृप्रेमाचं पोचतं 5-10 रुपयाचं. तेवढ्यात फिरतो मिशीला कोकम लावून तूप म्हणून सांगत आणि उगीचच खुर्दा खुळखळतो 4 दिवस खिशात हात घालून. अहो तिकीट कलेक्टरला पगार तो काय असणार? पगार बेतातच, पण सवल्या पावल्यांची आचमणं चालतात म्हणतात. खरं खोटं देव जाणे. आणि चालायचंच. घेतले तर घेऊ देत. काय? अहो 8 आणे खाल्ले की चौकडीचा मुकुट घालून रत्नागिरीच्या डिस्ट्रिक्ट जेलात घालतात आणि 1 लाख खाल्ले की गांधी टोपी घालून पाठवतात असेंब्लीत. लोकनियुक्त प्रतिनिधी. राजकारण हा तर अंटूशेठच्या अड्ड्यातला लाडका विषय. प्रत्येक राजकीय पुढाऱ्यावर आणि तत्त्वप्रणालीवर मौलिक विचार. कोकणात दुष्काळ पडला होता.
तसा तिथे नेहमीच दुष्काळ. पण हा दुष्काळ अंतुशेठच्या भाषेत सांगायचे म्हणजे फ्लॅमिन आक्टाऊनमुळे पास झालेला. दुष्काळी भागातून नेहरूंचा दौरा चालला होता. गावात धामधूम होती. कोणीतरी संध्याकाळी अंतुशेठना विचारले, काय अंतुशेठ, भाषणात दिसला नाही? कुणाच्या? नेहरूच्या? छट, अरे दुष्काळ पडला इथं तर भाषणं कसली देतोस? तांदूळ दे. हे म्हणजे भाटाच्या खाडीत बुडणाऱ्या दालनाच्या विश्वेश्वराच्या घाटीवर उभं राहून कुराण वाचून दाखवण्यापैकी आहे. तो तिथे बोंबलतोय आणि हा इथं. ह्याचा त्यास उपयोग नाही आणि त्याचा ह्यास. तुम्ही आपले खुळे. आला नेहरू चालले बघायास. आणि रत्नागिरीस दाखवलेनीत काय त्यास? बाळ गंगाधर टिळक जन्मले ती खोली आणि खाट. गंगाधर पंत टिळकास काय स्वप्नात दृष्टांत झाला होता का रे? तुझ्या बायकोच्या पोटी लोकमान्य जन्मास येणार म्हणून कुणाचे तरी खाट दाखवलीनी दिलं ठोकून. त्याच्यावर टिळकानं पहिला ट्या केलं म्हणून पुरावा काय? का टिळकाच्या आयशीचं बाळंतपण केलेली सुईण होती साक्षीस? टिळकाचं सोड, 100 वर्ष झाली त्याच्या जन्मास. तू जन्मास आलास, ती खोली तुझ्या मातोश्रीस तरी सांगता येईल काय? म्हातारीस विचारून ये घरी जाऊन आणि मग सांग मला टिळकाच्या आणि नेहरूच्या गोष्टी. मला नेहमी प्रश्न पडे की ह्या मंडळींची आदराची स्थानं कोणती? गावात पंडित आला की त्याला पढीक म्हणून उडव. बाजारात जाऊन पैशाचं लिंबू आणायस सांग. स्तंभाजवळच्या लायब्ररीत जाईल आणि तिथे मागील लिंबू. कुणाचा मुलगा प्रोफेसर झाला हे ऐकल्यावर अंतुशेठ चटकन म्हणाले, सरकशीत काय हो? पूर्वी एक छत्रे प्रोफेसर होता. कुणी नवे दुकान काढले तर दिवाळ्याचा अर्ज आत्ताच मागून ठेव म्हणावं, हा आशीर्वाद. जीवनाच्या कुठल्या तत्त्वज्ञानाचा अर्क ही मंडळी प्याली आहेत देव जाणे. त्यातली निम्म्याहून अधिक माणसे मनी ऑर्डरीवर जगतात आणि त्यातले पैसे वाचवून दावे लढवतात. प्रत्येकाची तारीख पडलेली. विशाल सागर तीर आहे, नारळाची बणे आहेत, पोफळीच्या बागा आहेत, सारे काही आहे. पण त्या उदात्ततेला दारिद्र्य विलक्षण छेद देऊन जाते आणि मग उरते एक भयान विनोदाचे अभेद्य कवच. कशावरून तरी गांधीच्या गोष्टी निघाल्या. अंतुशेठनी आपले भाष्य सुरू केले. अहो कसला गांधी? जगभर गेला पण रत्नागिरीस फारसा आला नाही. पक्का तो, त्यास नेमकं ठाऊक. इथं त्याच्या पंचाचं कौतुक नाही नि दांडीचं नाही. आम्ही सगळेच पंचेवालेनी त्याच्याहीपेक्षा उघडे. सुताबितात तथ्य नाही हो. आमचा शंभूशेठ जन्मभर जाणव्याचं सूत काढीत आला. ब्रिटिश सरकार सोडा पण रत्नागिरीचा गिलिगन कलेक्टर देखील घाबरला नाही. तिसरं शस्त्र म्हणजे उपासाचं. इथे निम्म कोकण उपाशी. नेहमी तुपाशी खाणाऱ्यास उपाशी माणसाचं कौतुक. आम्हाला कसलं नाही, माणूस असेल मोठा पण आमच्या हिशेबी त्याच्या मोठेपणाची नोंद करायची कुठल्या खात्यावर? आणि स्वराज्याचा म्हणाल तर संबंध गांधीशीही नाही, टिळकांशीही नाही नि सावरकरांशीही नाही. म्हणजे स्वराज्य काय आकाशातून पडलं? ते कुठून पडलं ते तुम्ही तपासा. पण इंग्रज गेला कंटाळून. अहो लुटण्यासारखं काय शिल्लक होतं? धंदा बुडीत खाती जायला लागला. फुकलनीत दिवाळं. कुंभार मडकी घेऊन गेला, तुम्ही फुंका उकिरडा. हे सगळं चक्रे मिनिक्रन होतं. सत्ता इंग्रजाची नाही, नेहरूची नाही आणि जनतेचीही नाही. सत्ता आहे विश्वेश्वराची. मग तुमचा विश्वेश्वर इंग्रजांच्या ताब्यात कसा गेला? खुळे की काय तुम्ही? विश्वेश्वर घट्ट आहे रजिवाड्यावर. अहो एक खेळ करून दाखवला त्यानं. 150 वर्षाच्या गुलामीचा कसला खेळ? अहो 150 वर्ष तुमची. ब्रह्मदेवाच्या रिष्टवाचतला काटा सेकंदानं देखील सरकत नाही, 1000 वर्ष ओलांडल्याशिवाय. कोकणातल्या त्या मधल्या आळीच्या ओसरीवर भोवती माडाच्या काळ्या आकृत्या हलताना कंदिलाच्या प्रकाशात ती थकलेली सुकलेली तोंडे हे तत्त्वज्ञान सांगू लागली की काळीज हादरते. अहो समाजवादाच्या गप्पा आहे तो गप्पा. अहो एक आंब्याचं पान देखील नसतं हो दुसऱ्यासारखं. ब्रह्मदेवाच्या दरबारी प्रत्येक भांडं निराळ. सगळ्या माणसांची नशीबं सारखी होतील कशी? घटकाभर धरा. तुमचा आला समाजवाद. तो आमचा रत्नागिरीचा गाव गांधी शिट्ट्या फुंकून फुंकून सांगतो तशी आली कोकण रेल्वे नि गेली पांडुगुरवाच्या परसातून. म्हणून काय थोट्या पांडवाच्या खांद्याला हाताचे खुंट फुटणार काय? आणि हात नाहीत म्हणजे मग कसेल त्याची जमीन नि दिसेल त्याची थैली. ह्या तुमच्या राज्यात थोटा पांडू कसणार कसा आणि काय? तो तसाच राहायचा. स्वराज्य आलं म्हणून हरीसाठ्याच्या तिरळा डोळा सरळ झाला नाही नि महादेव गडबोल्याचं धोंड आत आलं नाही. हे डावं उजवं राहायचंच समजतात. अहो रामराज्यात देखील मारुतीचं शेपूट उपटून
रामन आपल्या पाठीस नाही जोडलं. हा नरच राहिला आणि तो वानरच राहिला. अशावेळी अंतुशेठच्या जिभेवर लक्ष्मी नाचते. बरोबर आहे. उगीच तोंड देखलं बरोबर आहे म्हणू नका. त्या शामराव मुरकुट्यासारखं. चुकत असेल तर कान उपटा. तुम्ही माझ्याहून लहान खरे, पण शिक्षणावर थोर आहात. अंतुशेठच्या असल्या भाषणात केवळ तिरका विनोद नसतो. त्यांचे कुठेतरी काहीतरी जळत असते. गेल्या 4-5 वर्षात रत्नागिरीला फार वेळा जाताच आले नाही. आता तिथे वीज आली, कॉलेज आले, डांबरी रस्ते आले. मी 2-3 वर्षापूर्वी गेलो होतो तेव्हा अंतुशेठना म्हणालो, अंतुशेठ, रत्नागिरीत झकपक झाली हो तुमची. विजेचे दिवे आले. तुमच्या घरी आली की नाही वीज? छे हो, काळोख आहे तो बरा आहे. उद्या झकपक प्रकाश पडला तर बघायचं काय? दरिद्रच ना. पोपडे उडालेल्या भिंती नि गळकी कौलं. बघायला वीज हो कशाला? आमचं दरिद्र काळोखात दडलेलं बरं. अंतुशेठ मनमुराद हसले. या खेपेला दातांचा जवळजवळ संपूर्ण अन्नगोगटा झालेला दिसला. शिवाय अड्ड्यातली आणखीही 1-2 मंडळी निजधामाला गेल्याचे कळले. कधी नाही ती एक कारुण्याची नि गोडव्याची झाक अंतुशेठच्या बोलण्यात मला आढळली. अड्ड्यातल्या रिकाम्या जागा त्यांच्या मनात कुठेतरी घर करून जात असाव्या. जोगळेकरांचा मुलगा दिल्लीस बदलला हो वरच्या जागेवर, अंतुशेठ आपण होऊन सांगत होते. म्हाताऱ्याला काशी, विश्वेश्वर, हरिद्वार, ऋषिकेश घडवून आणतीलच. मावंद घातलं जोरदार शंभू जोगळेकरानं. गंगेच्या पाण्याचा लहानसा गडू शीलबंद करून आठवणीनं घेऊन आला माझ्यासाठी. पुढच्या खेपेला याल तेव्हा त्याचं शील फोडून गडू आमच्या तोंडात उपडा झालेला दिसेल हो जावई बापू. पहिल्या भेटीतले संबोधन अजून कायम आहे. त्यानंतर गेल्याच वर्षी पुन्हा रत्नागिरीला जाण्याचा योग आला. अंतुशेठच्या घरचा गंगाजलाचा गडू सुदैवाने सीलबंदच होता. वा वा, कॉंग्रॅच्युलेशन हो जावई बापू. कळलं आम्हाला. जाऊन या हो. एक रिक्वेस्ट आहे. आता इंग्लिश बोललं पाहिजे तुमच्याशी. कसली रिक्वेस्ट? मी म्हणालो. तेवढा कोहिनूर हिरा पाहून या. माझी आपली उगीचच तेवढी इच्छा राहिली हो. पिंडाला कावळा नाही शिवला तर कोहिनूर कोहिनूर म्हणा, शिवेल. परत आल्यावर सांगा कसा दिसतो. लंडन, पॅरिस सगळं बघून या. मला उगीचच त्यांच्या पाया पडावे असे वाटले. मी रस्त्यातच त्यांना वाकून नमस्कार केला. आयुष्यमान व्हा, श्रद्धाळू आहात म्हणून यश आहे तुम्हाला. मी निरोप घेतला आणि 4 पावले टाकली असतील. लगेच हाक ऐकू आली. ओ जावई बापू. काय अंतुशेठ, जाताय ते एकटेच की सपत्नीक? आम्ही दोघेही जातोय. हे चांगलं केलं. उगीचच एक किडा आला डोक्यात. म्हटलं परदेशी विद्या शिकायला निघाला आहात. देवयानीची कथा आठवली. काय, आमच्या मुलीलाही आशीर्वाद सांगा हो. तुमचं भाग्य तिच्यामुळं आहे. तुम्हाला म्हणून सांगतो, मनात ठेवा हो, कुठे बोलू नका. 40 वर्षापूर्वी आमची ही गेली. दारचा हापूस तेव्हापासून ह्या घटकेपर्यंत मोहरला नाही. शेकड्यांनी आंबा घेतला एकेकाळी त्या आंब्याचा. पण भाग्य कुठल्या वाटेने जातं बघा. असो, सुखरूप या. इथून प्रयाण केव्हा? उद्या सकाळच्या एसटीने जाणार. डायरेक्ट मुंबई की काय? हे चांगलं केलं. एकदा तो प्रवास घडला की त्या चिकाटीवर माणसांनी पृथ्वी प्रदक्षिणा करून यावं. परवा वरच्या आळीतला तात्याजोग जाऊन आला. अजून हाडांचा हिशेब जमवतोय. 7-8 हाडं हरवली म्हणतोय त्या यष्टीत. अंतुशेठ सगळं तोंड उघडून हसत होते. आता त्या तोंडात एकच दात लुकलुकत होता. पहाटे 5 वाजता एसटी स्टँडवर अंतुशेठची जावई बापू ही खणखणीत हाक ऐकू आली. मी चकितच झालो. अंतुशेठनी वैद्यांच्या पुडीसारखी एक पुडी माझ्या हाती दिली. तुमचा विश्वास नाही ठाऊक आहे मला, पण एवढी पुडी असू द्या तुमच्या खिशात. विश्वेश्वराचा अंगारा आहे. विमानातून जाणार म्हणून कळलं वकील साहेबांकडून. एवढी पुडी जड नाही खिशाला. यष्टी सुटली आणि अंतुशेठनी आमच्या कुटुंबियांबरोबर सदरा वर करून आपले म्हातारे मिचमिचे डोळे पुसले. तेवढ्या अंधुक प्रकाशात त्यांचे ते खपाटीला गेलेले पोट चटकन माझ्या डोळ्यावर उगीचच आघात करून गेले. कोकणातल्या फणसासारखी तिथली माणसे देखील खूप पिकल्याशिवाय गोडवा येत नाही त्यांच्यात. धन्यवाद.